रामकृष्ण हरी मित्रांनो, आज सकाळी सकाळी मस्तपैकी आपली प्लॅटिना घेऊन आपण निघालो होतो कामावरती. राऊड घाटात आलो तर काय भाऊ, आज तर काहीच गर्दी नव्हती बा. आज पहिल्यांदाच झालं. पुढं आलो तर हा भाऊ म्हणे चालतो का, म्हणलं नको रे दादा, तुलाच बसायला जागा नाही, तुझ्यासोबत कुठं चालतो गो डायरेक्ट. त्याच्यानंतर मस्त मार्केटला पोहोचलो होतो. या गाड्याच मस्तपैकी आराम वगैरे चालू होता भाऊ. आणि इकडं हा भाऊ तर मस्तपैकी डायरेक्ट झोपतच होता भाऊ, मकार फुल झोप डायरेक्ट. इकडं काय झालं काय माहित, पण पॉवर फोनमध्ये पाहून हसत होता भाऊ. त्यानंतर आपली ड्युटी लागली होती भाऊ, पण ड्युटीवर जायच्या अगोदर आपण मस्तपैकी आपल्या मार्केटचा एक रिझ्यूम मारून घेतला भाऊ. आज भरपूर आवक आली होती भाऊ. मोकार ट्रॅक्टर होते भाऊ. पुढं आलो तर हा गडी मस्तपैकी निलाव वगैरे करून चालला होता भाऊ खाली करायला. मस्तपैकी पुढं आलो ना आपल्या उमरानाच्या उड्डाण पुलाजवळ मस्तपैकी डायरेक्ट सरळ निघालो, पण डायरेक्ट आपल्या खळ्यात भाऊ. खळ्यात पोहोचल्यानंतर मस्तपैकी आपली गाडी वगैरे लावून दिली. इथं तर काय वाहनं पण आले नव्हते भाऊ. त्यानंतर आपलं काम वगैरे आवरून आपण मस्तपैकी काट्यावरती गेलो. काट्यावरती वाहनं वगैरे चेक करून घेतले. तिथून लगेच आपण निघालो कणी भाऊ. मस्तपैकी मंदिरात गेलो. मारुती रायांचं पहिल्यांदा दर्शन वगैरे घेऊन टाकलं. तिथं आराम वगैरे करून घेतला. त्यानंतर पवार तिथं आला. काय झालं काय माहीत, पण इतका खुश होता. पाहिला तर काही कळलंच नाही भाऊ, का बरं खुश होता आणि का बरं हसत होता पवार. म्हणले हसत होता भाऊ. इकडं तर दिवस असताच थंडी वाजायला लागली होती भाऊ. इकडे दिवस पण बुडला होता, पण वातावरण इतकं भारी होतं ना, मस्तपैकी इकडे झूम मारून घेतला. आणि इकडं इतकं निसर्गरम्य वातावरण होतं ना भाऊ, काही विषयच नाही. झाडं एकदम भारी खुलेली होते भाऊ. वातावरण पण एक नंबर होतं. मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुमच्या भाऊला फॉलो नक्की करून घ्या भाऊ. रामकृष्ण हरी.